मला सांगा ना, 3 वर्षाच्या मुलीला काय कळतं हो? काहीच नाही कळत. अगदी बोलायला तशी शिकलेली असते ती. आणि त्या मालेगाव मध्ये 3 वर्षाच्या मुलीला एका नराधमाने अगदी चिरडलं, तिच्यावर अत्याचार केले. बरं, अत्याचार करून थांबला नाही तर तिच्यावर दगड टाकून तिची हत्या केली. आईबापांनी काय स्वप्न तिच्याकडे पाहिली असतील तिच्यासाठी. माझी मुलगी अशी अशी बनेल, मोठी बनेल, माझं नाव करेल. आणि ज्यावेळेस पांढऱ्या कपड्यांमध्ये लिपटलेला तिचा तो देह आई वडिलांच्या समोर आला, अख्ख्या गावाने हंबरडा फोडला. एवढीशी छोटीशी मुलगी. मला सांगा, आपण या मुलींना शिकवतो, तायड्यांनो नीट राहा, ड्रेस व्यवस्थित घाला, अंग झाका, ओढणी घ्या. कशासाठी? या नराधमांची नजर तुमच्यावर पडू नये म्हणून. मग अशा नालायकांना 3 वर्षाची मुलगी जर कळत नसेल, आता तुम्ही काय सांगणार मुलींना? कोणापासून वाचा? माझी एकच विनंती तुम्हा सगळ्यांना आहे, मुलींना पापाची परी बनवू नका, वडिलांची परी मुलींना बनवू नका. तर शिवरायांची रणरागिणी बनवा. असे अत्याचारी जर समोर आला ना, उभा फाडला पाहिजे असं मुलींना स्वतः समर्थ पायावर उभं करा. आणि सरकारकडे प्रार्थना आहे मला, या नराधमाला सगळे म्हणतात शिक्षा लवकरात लवकर व्हा, लवकरात लवकर झाली पाहिजे. पण अशा नराधमांना शिक्षा करून तुम्ही 12 वर्ष 15 वर्षाची शिक्षा करताय, 20 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा करताय. परंतु जन्मठेपेची शिक्षा होऊन आयुष्यभर त्यांना आपण गरिबांनी आपल्या कमाईतून भरलेला कर, टॅक्स याच्यातून त्यांना आपण पोसायचं का? अशा नराधमांना माझी प्रार्थना आहे की यांना अशी कोणतीही शिक्षा न देता एक तर एका क्षणात फाशी द्या, किंवा यांना जनतेच्या स्वाधीन करा, किंवा जागेवर त्यांचा एन्काउंटर करा. असं सरकारने एकदा केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली ह्या नीट राहू शकत नाही बाबा.